इस्तीफा नहीं दिया। मैंने भाषण ऐसा किया कि पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और निर्णय ले। तुम्ही फक्त आता भाषणामधूनच सांगितलं की यापूर्वी देखील साहेबांना अशा प्रकारे असं आहे की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करताय? मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे, इथून पुढं आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा। मी भाषण केलं ना, आता त्याच्या मागे कशाला तुम्ही जाताय? पुढं बघा ना साहेब। साहेब असं आहे की मी गेले 7 वर्ष हे काम करतोय। साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे, त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांना मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील। असं आहे, मी 7 वर्ष ते काम करतोय, त्यामुळे साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढे काय करायचंय ठरवावं, यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे। या पदासाठी मी नाव कसं सुचवू शकतो? तुम्ही चौकशी करा जरा। तुम्ही अज्ञातवासात आहात असं देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही आज या वर्धापन दिनाला अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे मी अज्ञातवासात कधीच नव्हतो, मी ज्ञातवासात आहे। सर्वांना मी कुठं आहे ते माहित असतं, काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळे मी या ठिकाणी 7 वर्ष काम करतोय। मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच, मी देणारा कोण? त्यामुळे साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातही सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुढे काय करायचं याचा निर्णय साहेब करतील। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। अजित पवारांसोबत गेलं पाहिजे असं आमदारांचा गट सातत्याने म्हणतोय। तुम्हाला देखील ते आमदारांनी सांगितलं होतं। तुम्हाला भेटले का ते आमदार? भेटले, उत्तम जानकर भेटले, त्यांनी सांगितलं ते काय म्हणतात ते म्हणतात जयंत पाटलांना सांगितलेलं आहे। जयंत पाटलांना सांगितलं पवार साहेबांकडे जाऊन आमचं मत मांडा। या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत, आमदारांच्या चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब राहण्याचा निर्णय घेता? मग पुढे काय? असं आहे का? सगळी स्टोरी सांगितली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्यापूर्वी तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब का जाता? काय मला माहित नाही काय होणार आहे ते, पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत, आपण ही इच्छा व्यक्त करावी। मग साहेब पुढे त्यांना जे योग्य वाटतं, शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असतं। साहेब जे ठरवतील ते पुढे चालू राहील। 7 वर्ष काम केलेलं आहे मी। नवीन चेहरा कोण आहे तरुणाचा? पक्ष विचार करेल त्याच्यावर। जयंत पाटलांनी म्हटलंय, कुणी इच्छा व्यक्त केल्यावर पवार निर्णय घेतील असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। पवार सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असं वक्तव्य जयंत पाटील